अंबड औद्योगिक परिसरात तसेच कामगार रहिवासी भागात मागील काही महिन्यांपासून भुरट्या चोरीच्या आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। अंबड औद्योगिक परिसरात पोलीस चौकी स्थापन झाल्यापासून या परिसरातील अवैध धंदे आणि टवाळखोरांची दहशत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं निदर्शनास आलंय। तसेच भुरट्या चोरींचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। नुकतेच या परिसरात चोऱ्या आणि घरफोड्या करणारे आरोपी अंबड पोलीस चौकी गुन्हे शोध पथकाने आपल्या ताब्यात घेतले। या चोरट्यांनी घरफोड्या करत सोन्याच्या दागिने तसेच इको गाड्यांच्या सायलेन्सर चोरी करणाऱ्या 7 आरोपींना अंबड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। नाशिक शहर उपायुक्त परिमंडळ 2 चे मोनिका राऊत, अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खतेले तसेच अंबड पोलीस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक संदीप पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। मॅडम, किती घरफोड्या झाल्या त्या, कसं तपास लागलेला आहे? MIDC चुंचाळे अंतर्गत घरफोड्या दाखल झाल्या होत्या। त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती। PI कारंडे, PSI पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती। त्या टीमनी 7 घरफोड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5,22,000चा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे IO म्हणजे तपास अधिकारी PSI पवार आपल्याला देतील। नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरफोड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांनी वेळोवेळी आम्हाला उघड करण्याबाबत आदेश केले होते। त्यानंतर अंबड MIDC पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक 772/2023 भादवी कलम 454-57-380 या गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरफोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनवणे यांना प्राप्त झाली होती। त्या आधारे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून एकूण नाशिक शहर अंबड पोलीस स्टेशन आधी 7 घरफोड्या केल्याचे निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केला। अजून काही गुन्हे घडकीची शक्यता आहे? त्यातला एक आरोपी फरार आहे, तो आल्यानंतर आणखी काही घरफोड्या होण्याची शक्यता आहे।